मुभा देतं। पुण्यात दरवर्षी मोठ्या जल्लोषात गणेशोत्सवात ढोल ताशावादन आपल्याला पाहायला मिळतं। ढोल ताशावादनाशिवाय गणेशोत्सव पूर्णच होत नाही। मात्र यंदा याच गणेशोत्सवातल्या याच ढोल ताशा पथकाने एक नवा प्रयोग केला आहे। तो प्रयोग आहे तृतीयपंथीयांच्या ढोल ताशा पथकाचा। राज्यातलंच नाही तर देशातलं पहिलं असं तृतीयपंथीयांसाठीचं असलेलं ढोल ताशा पथक पुण्यात पाहायला मिळतंय आणि ज्यांना अनेक वर्षांपासूनची इच्छा होती की आपणही ढोल ताशा पथकात सहभागी व्हावं, गणेशोत्सवात सहभागी व्हावं, अशाच माझ्यासोबत आहेत ज्यांची ही कल्पना होती। ताई, तुमची कल्पना होती ती आज तुम्ही सत्यात उतरवली आहे आणि आज ढोल वाजवताना दिसतायत। माझं नाव आहे मनस्वी आणि सर्वप्रथम ही कल्पना कादंबरी मॅडमांच्या डोक्यात आली होती की आपलं तृतीयपंथांचं एक ढोल पथक असावा आणि आपण लक्ष्मी रोडला एक दिवस वादन करायचं। त्या कल्पनेसाठी मग आम्ही 4 लोक एकत्र आलो। जसं प्रवीण आहे फॅमिली प्लॅनिंगचे, मी आहे, प्रितेश आहे सिवाडीतर्फे, परत कादंबरी मॅडम, असं 4 जण आम्ही एकत्र येऊन मग हा विचार पक्का केला की आपण हे ढोल पथक करायचा। आणि मग हे 25 लोकांना जमा करून ज्यांचे विचार आपल्यासारखे आहेत, जे खरंच समाजासाठी काहीतरी करण्याची ताकद आहे, ज्यांना इच्छा आहे, त्या लोकांना आम्ही एकत्र करून हा पथक शिखंडी या नावाने पुण्यात चालू केलेला आहे। बाय प्रोफेशन तुम्ही काय करता? मी बाय प्रोफेशन फॅशन डिझायनर आहे, फर्स्ट ट्रान्सजेंडर यूट्यूब ब्लॉगर आहे, मॉडेल आहे, परत मी सोशल वर्कर आहे। आणि यंदा लक्ष्मी रोड गाजवणार? हो, यंदा लक्ष्मी रोड गाजवणार आहे आणि यावर्षीपासून मी ढोलवादक पण आहे। यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला बघायला मिळतोय, कारण हा आनंद अनेक वर्षांपासून यांना अनुभवायचा होता। मात्र यावर्षी ही संधी त्यांना उपलब्ध करून दिली आहे। दरवर्षी तुम्ही मिरवणुका बघत असाल, दरवर्षी जल्लोष बघत असाल, यावर्षी त्याच जल्लोषाचा महत्त्वाचा भाग तुम्ही असणार आहात, काय वाटतं? नमस्कार, मी ऐश्वर्या पांडव, मी एक समाजसेविका आहे। दरवर्षी जसं तुम्ही मला म्हटलात की आपण जल्लोषात असतो दरवर्षी, पण प्रत्येक वर्षी मी गर्दीत होते आणि गर्दीत लांबनं बघायचे बास मी, पण आता मी त्या प्रवाहात येणार आहे। पूर्वी फक्त मी बघ्यांच्या स्वरूप म्हणजे बघ्यांच्या दृष्टिकोनात भूमिकेत होते, पण आता स्वतः मी त्या रोलमध्ये उतरणार आहे। तर त्यासाठी अभी तो ट्रेलर है, पिक्चर तो बाकी है मेरे यार, बस। तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुणे महानगरपालिकेने अनेक प्रयोग केले आहेत किंवा बाकी राज्यात देखील वेगळे प्रयोग करतायत। मात्र सांस्कृतिक क्षेत्रात देखील त्यांच्यासाठीचा हा महत्त्वाचा प्रयोग असणार आहे। आज हा सगळा माहोल तुम्ही इथे बघतायत आणि हाच सगळा माहोल लक्ष्मी रोडवर पण तुम्ही येत्या गणेशोत्सवात साजरा करणार आहे। काय भावना आहे आणि बाय प्रोफेशन तुम्ही काय करता? बाय प्रोफेशन मी एक मॅनेजर आहे, सोशल वर्कर आहे बाय प्रोफेशन। मी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया नावाच्या संस्थेमध्ये पुण्या शाखेचा ब्रांच मॅनेजर आहे आणि मी तृतीयपंथी समाजातला एक भाग आहे आणि बरीच वर्ष झाले आम्ही स्ट्रगल करतो आहोत मेनस्ट्रीममध्ये येण्यासाठी आणि लक्ष्मी रोड हा मेनस्ट्रीमचा सगळ्यात सर्वोच्च गाठा आहे। भावना तर एकदम छान आहे। आम्ही सगळ्यांनी सुरुवात केली आहे, केल्याने होत आहे रे, केलेची पाहिजे या भावनेने, परंतु तिकडे जाण्याचं दडपण आणि तिकडे जाण्याचं परफॉर्म करण्याचं जे दडपण आहे ना ते मनात आहे, पण आम्ही आमच्या 100% देणार आहोत आणि यावर्षी आम्ही लक्ष्मी रोड गाजवणार आहोत, ही आमची मनातली। किती दिवस झाले प्रॅक्टिस करताय? 1 महिना झाला आम्ही प्रॅक्टिस करतो आहोत आणि सगळेजण 1 महिना झाले प्रॅक्टिस करतात आहेत। आम्ही नांदेडमध्ये परफॉर्म करून आलो आहोत, पण लक्ष्मी रोडला परफॉर्म करायचं म्हणजे दिग्गजांसमोर परफॉर्म करण्याची गोष्ट आहे आणि कदाचित असं असेल की नासामध्ये बिरजू महाराज जसे आहेत तसे इथले मोठे मोठे दिग्गज कलाकार पथकं आहेत, त्यांच्यासमोर आम्ही परफॉर्म करणार आहोत। त्याचं दडपण नक्कीच आहे, पण वी विल गिव्ह 100% बेस्ट। समाजातनं एका वेगळ्या भूमिकेतनं वेगळ्या नजरेतनं या सगळ्यांना बघितलं जातं, मात्र समाज देखील यांना आता स्वीकारतील अशी अपेक्षा इथे व्यक्त केली जाते। मात्र समाजात दरवेळी तुम्हाला वेगळी भूमिका बघावी लागते किंवा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला तुमच्याकडे बघितलं जातं आणि आज तुम्ही याच समाजाच्या मुख्य प्रवाहात येताना दिसता। नमस्कार, माझं नाव गौरवी। सर्वप्रथम आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल भिक्षू वगैरे भीक वगैरे मागताना आतापर्यंत तुम्ही बघितलं असाल, पण आत्तापर्यंत तुम्ही भीक वगैरे मागतला असाल बघितलं असाल किंवा आळं वगैरे होतात तेव्हा आम्ही बदाई बस्ती करताना बघितलं असाल। पण आमचेही असे कम्युनिटीमधले भरपूर लोक आहेत की जॉब वगैरे करतात। आताही कसं सर्व सामान्य माणूस स्त्री पुरुष वगैरे कसे ढोल पथक वादन करतात तसंही आमचंही पथक ह्या वर्षी पुण्यामध्ये सर्वप्रथम वादन करणार आहे। मला अभिमान वाटतो की आम्हाला पण कुठेतरी समाजाने एक्सेप्ट करावं ही माझी रिक्वेस्ट आहे। थँक्यू। जी विनंती
विनंती केली आहे की समाजाने आम्हाला ॲक्सेप्ट करावं, आम्हाला स्वीकारावं. त्याच समाजाने इथे स्वीकारल्याचं पण ते दिसतंय, कारण नाथब्रह्मचे जे काही सगळे वादक आहेत ते सगळे मिळून यांना वादन देखील शिकवत आहेत. दादा, या सगळ्यांना वादन शिकवतोय आणि अर्थात तुम्ही ॲक्सेप्ट केलेले आहे सगळ्यांना दिसते, त्यांची विनंती अशी. ॲक्च्युली ॲक्सेप्टन्स त्यांचा वेगळा करावा लागेल अशी खरं गरज पडली नाही पाहिजे आपल्याला. गेले अनेक वर्षांपासून आपण बघतोय खूप चांगल्या मुवमेंट्स त्यांच्याकडून चालल्या आहेत, त्यांच्याकडनं खूप जास्त इन्व्हॉल्वमेंट समाजात होतीये. तर मग आपण आता इट्स अबाउट टाइम की आपण त्यांना त्या लेवलला ॲक्सेप्टन्स मिळायला पाहिजे की येस बाबा, येस दिस पीपल आर फ्रॉम आवर सोसायटी ओनली. त्यांना शिकवताना तू काय शिकलाय? अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या आहेत. मे बी काही गोष्टी आचरणात आणायच्या कशा स्वतःच्या बिहेवियरमध्ये, याही गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात हा नवीन प्रयोग आपल्याला पाहायला मिळणार आहे. यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही समाजात रुळायला तयार आहोत, मात्र समाजाने आम्हाला तेवढ्याच ताकदीनं स्वीकारावं आणि आम्हाला देखील याच समाजात एक महत्त्वाचं स्थान मिळावं. अर्थात यंदाच्या गणेशोत्सवात लक्ष्मी रोडवर हे सगळे आपल्याला वादन करताना पाहायला मिळणार आहे आणि जल्लोष करताना देखील पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.